प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही तर तात्काळ त्यांना 10,000 रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला, त्याचंही वाटप सुरू झालं। यावेळी जवळपास 352 तालुके आणि 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास 60 लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले। एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनचं मोठं होतं। अनेक शेतकरी भेटत होते, ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो